अधिवेशनात आता अगदी थोड्याच वेळात अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पातनं सामान्यांना नेमकं काय मिळणार हे लवकरच कळेल। बजेटमधनं सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर इथे आपण दृश्यही बघतोय। बजेटपूर्वी यावेळेला अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी पोहोचले होते आणि बजेटमधनं सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा विश्वास यावेळेला मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। येत्या विधानसभांच्या पार्श्वभूमीवर हे बजेट अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळेच सर्व समूहातील मतदारांना कशा पद्धतीने खुश केलं जाईल आणि त्यासाठीचे प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे अजित पवार आज बजेटमधनं कोणते मुद्दे समोर आणतात, कशा स्वरूपात योजनांचा धडाका लावतात, कारण काहीच काळ उरलेला आहे आणि मात्र या थोडक्या काळामध्ये बरंच काही हे विधानसभेच्या दृष्टीनं सर्वसामान्यांना देता येईल यासाठी प्रयत्न या सरकारचा असेल। तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। आणि त्यांचे जे ड्रग्सचे अड्डे आहेत हे ड्रग्सचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। सर नहीं साहब हिंदी में जानना चाहते हैं? नहीं सर मराठी में हो गया। आणि त्यांचे जे ड्रग्सचे अड्डे आहेत हे ड्रग्सचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। सर नहीं साहब हिंदी में जानना चाहते हैं? नहीं सर मराठी में हो गया। आणि त्यांचे जे ड्रग्सचे अड्डे आहेत हे ड्रग्सचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। सर नहीं साहब हिंदी में जानना चाहते हैं? नहीं सर मराठी में हो गया। केलवार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकीकडे हे बजेट सादर होते आणि अर्थातच या सरकारचं शेवटचं बजेट आहे आणि त्याच बरोबरीनं हा कार्यकाळ जो आहे तोही संपतोय आणि त्यामुळे ते शेवटचं बजेट। त्यामुळे येत्या काळामध्ये मतदारांना कोणत्या स्वरूपातली आश्वासनं ही मिळू शकतात या बजेटच्या माध्यमातून? प्रज्ञा, आपण जर सगळ्यात पहिलं बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा चांगलाच फटका महायुती सरकारला बसला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुषंगानं या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर महिलांची देखील मोठ्या प्रमाणात नापसंती या सरकारला होती, त्यामुळं महिलांना देखील आनंदी करण्याचा प्रयत्न आजच्या या बजेटच्या माध्यमातून होणार आहे। एकूण आपण जर बघितलं तर शैक्षणिक धोरण, राज्यातील विकासात्मक धोरण या सगळ्याबाबतच्या काही विशेष तरतुदी आजच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे। जसं आपण गेल्या अनेक दिवसांपासून शक्यता वर्तवत होतो, सांगत होतो की सत्ताधारी आमदारांकडनं अधिकच्या विकास निधीची मागणी केली जाते आहे आणि या पार्श्वभूमीवर अधिकचा विकास निधी जो आहे हा अधिकचा विकास निधी सत्ताधारी आमदारांना देखील दिला जाण्याची शक्यता आजच्या बजेटमधनं आहे। मात्र जर अशा पद्धतीचा अधिकचा निधी शेतकऱ्यांना दिला गेला, सत्ताधारी आमदारांना दिला गेला तर मात्र विरोधक आक्रमक होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळं नेमकं अवघा अर्धा तास उरलेला आहे। अर्थमंत्री अजित पवार हे बजेट घेऊन काही वेळापूर्वी विधानभवनामध्ये दाखल झाले, मुख्यमंत्री देखील दाखल झालेले आहेत। त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही जे निर्णय मंजूर करून घ्यायचे आणि त्या निर्णयाला जो काही निधी आज आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करायचा आहे, त्या महत्त्वाचे निर्णय आज या बजेटपूर्वी जे कॅबिनेट बैठक होणार आहे, मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, या बैठकीत जाहीर केले जातील आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कारण आपण बघतोय विधिमंडळाचं या टर्मचं हे शेवटचं अधिवेशन आहे। यानंतर सरकारला किंवा संपूर्ण राज्याला विधानसभा निवडणुकांना सामोरं जावं लागेल। अशा परिस्थितीत आपण आजचा बजेटवर विशेष लक्ष असणार आहे, कारण मतदारांना कुठेतरी आपल्याकडे नक्कीच आणि या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेऊ। सुरता अक्षय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।